म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव। क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जीवनावरती भव्य चित्रपट निर्मिती करण्याचा मानस ठेवून अहिल्यानगर येथील सुनील रंगनाथ भोसले हे त्यांच्या सुनील कमल या चित्रपट निर्मिती संस्थेच्या माध्यमातून यावर प्रचंड मेहनत घेत कार्यरत आहेत। याविषयी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि त्यांचे इतर सहकारी यांच्या समवेत पुण्यातील पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेत या चित्रपट निर्मितीविषयीची सविस्तर माहिती दिली आणि पोस्टर लॉन्च केले। याविषयी घेतलेला खास वृत्तांत आपल्यासाठी धनराज खंडाळे, 7 मराठी न्यूज, पुणे। भोसले अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ। निश्चितच मराठी चित्रपटसृष्टी अनेक वेगवेगळ्या विषयावर महान पुरुषांवर, क्रांतीवीरांवर मराठी चित्रपट बनवतात आणि ते सर्वदूर पसरतात। त्यातूनच मराठीचा इतिहास संपूर्ण जगामध्ये पोहोचतो। याच माध्यमातून आमचे मित्र सुनील रंगनाथ भोसले त्यांच्या सुनील कमल चित्र या चित्रपट संस्थेच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जीवनावर चित्रपट करण्यासाठी प्रयत्नशील होते। निश्चितच हा प्रचंड मोठा चित्रपट आहे। एका मोठ्या क्रांतीवीरावर हा चित्रपट होणार आहे आणि मराठीसाठी एक माइलस्टोन होणारा हा चित्रपट तयार होतोय। हे करत असताना त्याला वेळ तर लागणारच आहे, परंतु प्रचंड मोठं बजेट आहे। हे असताना सुद्धा आदरणीय भोसले सरांनी हे शिवधनुष्य उचललेलं आहे आणि त्यांच्याबरोबर आनंद जोशी सर आमचे जे मित्र आहेत ते त्यांना दिग्दर्शक म्हणून आणि सर्व टीम कित्येक वर्ष हा चित्रपट यावा म्हणून प्रयत्नशील आहे। या माध्यमातून आज त्यांचं पोस्टर लॉन्चिंग होत आहे आणि भविष्यात वेगवेगळ्या माध्यमातून फंड्स तयार करून अनेक लोकांची इच्छा आहे की हा चित्रपट आला पाहिजे, तर त्यासाठी ते प्रयत्न करतायत। आपण सर्वांनी या चित्रपटासाठी निश्चित त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। मी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि आदरणीय सांस्कृतिक मंत्री डॉक्टर ॲडव्होकेट आशिषजी शेलार सर यांच्या माध्यमातून या क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे या चित्रपटाला शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये हा निश्चितच एक भव्य दिव्य चांगला चित्रपट आपल्या समोर येईल अशा मी त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। हा ऐतिहासिक पिक्चर आहे ज्याने त्यांनी आमचा हा लहुजी फक्त एक व्यवसाय म्हणून पाहिला आणि आमचं स्वप्न आले लहुजी मेले, त्यांनी प्राणाची आहुती दिली। हा लहुजी मला देशासमोर यावा, महाराष्ट्रासमोर यावा, हीच माझी मुख्य तळमळ आहे। त्या अनुषंगाने सर्व करत असताना शेवटी हे केलं आणि मी एक निर्णय पोहोचलो की या माध्यमातून मी माझ्या महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला आव्हान करू इच्छितो की एक मातंगाचा मुलगा मी फाटकर आहे, तरी माझ्या झोळीत तुम्ही मला आर्थिक मदत म्हणून तुम्ही मला लहुजी उभा करण्यासाठी मला मातंग समाजाच्या प्रत्येक मातंग समाजाने मला मदत करावी, तुमच्या माध्यमातून मी सर्व मी दिनकर सकर, महाराष्ट्र शासनाचा लोकशाही अण्णाभाऊ पुरस्कार प्राप्त व्यक्ती सुनील भोसले यांनी जे यांच्यावर जे विचार मांडले, वीर लहुजी वस्ताद साळवे यांनी महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके यांच्यासह अनेकांनी प्रेरणा दिली। चित्रपटासाठी क्रांतीवीर उमाजी नाईक, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके, धोंडेपा देसाई। आता मी भोसलेंनी खूप प्रयत्न केले, जवळजवळ 2023 पासून ते या पिक्चरच्या त्यांच्या प्रति या पिक्चरला प्रतिसाद द्यावा आणि चांगल्या पद्धतीची थोडी का होईना मदत करावी आणि पुढे। मी सुनील रंगनाथ भोसले, वीर लहुजी चित्रपटाचे निर्माते सुनील रंगनाथ भोसले, राहणार अहिल्यानगर। मी आपल्याद्वारे आपल्या काही लहुजी वस्ताद हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी मी आपल्याद्वारे विनंती करतो की लहुजी वस्तादवर जे प्रेम करणारे मातंग समाज, इतिहास प्रेमी, जे देशावर प्रेम करणारे असे नागरिक असतील, उद्योगपती असतील, संस्था असतील, अशा लोकांनी वीर लहुजी वस्ताद या चित्रपट पूर्ण करण्यासाठी या संस्थेला मदत करावी असे माझी इच्छा आहे।
कारण की लहुजी वस्ताद यांनी कार्य त्यांचं महान आहे, देशासाठी केलेलं आहे. तर ते इतिहासप्रेमी जेवढे बी इतिहासप्रेमी असतील त्यांनी वीर लहुजी वस्ताद चित्रपट पूर्ण करण्यासाठी मदत करावी. कारण आम्ही हा लोकसहभागातून वीर लहुजी वस्ताद पूर्ण करण्याचे माणूस आहे. त्यासाठी जे लोक या लहुजीवर प्रेम करणारे जे सर्व जाती धर्माचे लोक असतील त्यांनी माझा लहुजी पूर्ण करण्यासाठी मला मदत करावी. मी आपल्या माध्यमातून सर्व समाजाला, इतिहासप्रेमीला आणि राष्ट्राला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लहुजी.